नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण आपल्याच परिसरातील रानभाज्यांची ओळख करून घेण्यासाठी चाललोय आमच्या परिसरात असणाऱ्या जंगलामध्ये फिरायला. तर चला, आपण चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ या चॅनलवरती पुढे येत राहणार आहेत. तर चला, ओळख करून घेऊया आजच्या परिसरातील रानभाज्यांची. आपल्याला ज्या ज्या प्रकारच्या रानभाज्या आपल्या परिसरात उपलब्ध होतील त्या रानभाज्या आपण खाल्ल्या पाहिजे. आणि त्या रानभाज्या माहिती करण्यासाठी मी आज या ओमकारला घेऊन आलो होतो. आरोग्य जनसंपदा आहे, त्याच्यामुळं या रानभाज्या खाण्यासाठी आपण आपल्या परिसरात जर या रानभाज्या उपलब्ध झाल्या तर नक्कीच रानभाज्या खा, कारण त्या कुठल्याही प्रकारच्या खताने तयार झालेल्या नसतात, नैसर्गिकरित्या वाढलेल्या असतात. आणि त्यामुळं त्याला बऱ्याच रानभाज्यांची माहिती दिली, त्याचे उपयोग सांगितले. आणि तो हा वारसा जसा मी माझ्या आजोबांकडून मिळालेला वारसा होता, तो वारसा मी माझ्या पद्धतीने, मला ज्या रानभाज्यांची ओळख झाली होती आजोबांच्या मदतीने, त्या रानभाज्या आज मी ओमकारला दाखवल्या. आणि आता इथून पुढे हा वारसा असाच चालू ठेवण्यासाठी आपण या लहान मुलांना देखील सांगितलं पाहिजे. आणि आता सुट्टीचे दिवस आहेत आणि त्यामुळं सुट्टीच्या दिवशी का होईना पण आपण त्यांना रानात नेलं पाहिजे आणि या रानाची ओळख करून दिली पाहिजे. कारण हे जंगल जे आहे तर ते प्रत्येक ऋतूमध्ये रानभाज्या, त्याचबरोबर फळं, फुलं, कंदमुळं अशा अनेक गोष्टी देत असते. तर आपण या रानभाज्यांचा आवर्जून उपयोग करावा आणि आपलं जीवन आणि त्याचबरोबर आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी नक्कीच या रानभाज्या आपल्याला मदत करतील. तर या भाजीचं नाव कॉमेंट करून सांगा, बघूया कोणाकोणाला या भाजीचे नाव माहिती आहे. मित्रांनो, रानभाज्या, पावसाळा म्हटला की रानभाज्या, अशाच प्रकारच्या रानभाज्यांचे आणि आपल्या परिसराचे व्हिडिओ येत राहणार आहेत. त्यासाठी आपण चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.